Hello, very good afternoon, students. Today we'll see regarding the gastrointestinal system. Okay, GIT system. Okay, see this is our gastrointestinal system. Okay, this is salivary gland. Okay, the first part of the gastrointestinal system is the mouth. Okay, you can see here salivary gland. Then inside of the salivary gland located the tongue. Below the tongue, posteriorly epiglottitis, esophagus. Then you can see here liver, okay, stomach, gallbladder, okay, then duodenum, pancreas. This is the part of small intestine, ileum, okay, then this is the colons, cecum, appendix, okay. You can see here below the colon the part is attached rectum and anus. Okay, so all this is the parts of our gastrointestinal system. हे सगळे पार्ट्स आपल्या GIT सिस्टम्सचे आहेत. तर मग आज आपण बघू वन बाय वन. सी what is the digestive system. Digestive system म्हणजे काय. Okay, so the digestive system is nothing but it is a digestive tract, digestional tract. ओके, GI ट्रॅक पण आपण याला म्हणतो, GIT गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक पण आपण याला म्हणतो, गट और एलिमेंटरी कॅनल. ओके, सो वी कॅन सी हिअर is an organ system within human and other animal which takes in food, digest it, absorb energy and nutrients and expel the remaining waste as feces. आपल्याला माहिती आहे आपण जे पण काही फूड घेतो, ठीक आहे, आपण जे पण काही जेवण करतो की इट इज डायजेस्ट होतं, एनर्जी आपण त्या फूडमधून ॲब्झॉर्ब करतो, न्यूट्रिएंट्स ॲब्झॉर्ब करतो आणि जे पण काही एक्सपेल्स, जे पण काही वेस्ट प्रोडक्ट असतील ते आपण फिसेसमध्ये ॲज अ फिसेस वी कॅन एक्सपेल ऑल द प्रोडक्ट्स. ओके, विच इज द वेस्ट प्रोडक्ट in our body. So all the nutrients and all the energy we absorb, okay, and all the waste material we expel out. So this is, we'll see today the major organs of the digestive system. Digestive system मध्ये major organs असतात mouth, pharynx, esophagus, stomach, small intestine, large intestine and rectum. Okay, now we'll see accessory digestive organs are there. Accessory digestive organs, mainly three accessory digestive organs: liver, gallbladder, pancreas, salivary gland. Okay, now what is the functions of GI tract? First we will see the functions की GI tract चे काय function आहे. So the first is the ingestion, propulsion and digestion. Okay, ingestion म्हणजेच काय की आपण फूड ॲलिमेंटरी जे पण आपण फूड चीव करतो, आपण जे फूड आपण कन्झ्युम करतो ते आपल्याला ॲलिमेंटरी ट्रॅकमधनं, इसोफॅगसमधनं पास होऊन पास होत असते. एलिमेंटरी ट्रॅक इज अ पाईप लाईक स्ट्रक्चर जे की आपलं फूड आपण जे खात असतो ते आपल्या स्टमकपर्यंत पोहोचण्याचं कार्य करत असतं. इटिंग अँड ड्रिंकिंग. देन प्रोपल्शनचं मिनिंग आहे मिक्सेस अँड मूव्स द कंटेंट अलॉंग द एलिमेंटरी ट्रॅक. आपण जे खातो ते सगळ्या गोष्टी काय होतात, मिक्स होतात, मूव्ज होतात. ओके, थ्रू द सलाइवा मिक्स होऊन ते सगळं कंटेंट ॲलिमेंटरी ट्रॅकपर्यंत जातं. हे फंक्शन आहे GI ट्रॅकचं. ओके, ना डायजेशनमध्ये मेकॅनिकल ब्रेकडाऊन ऑफ फूड. ठीक आहे, म्हणजेच की आपण जे चिविंग मॅस्टिकेशनचा अर्थ काय आहे की आपण जे फूड चावायची जी आपली प्रक्रिया असते, फूड मिक्स होण्याची जी सलाइवामध्ये जी प्रक्रिया असते त्याला आपण मेकॅनिकल ब्रेकडाऊन ऑफ फूड म्हणतो. ठीक आहे, त्यामध्ये केमिकल डायजेशन ऑफ फूड होत असते इनटू स्मॉल मॉलिक्युल्स बाय एन्झाईम्स. आपल्या बॉडीमध्ये असे काही एन्झाईम्स असतात जे की आपल्याला फूड केमिकली डायजेस्ट करायसाठी हेल्प करत असतात आणि जेणेकरून ते फूड आफ्टर डायजेशन्स इट विल रीच इन टू द ब्लड स्ट्रीम. ओके, इट विल रीच इन टू द ब्लड स्ट्रीम अँड इट गिव्स न्यूट्रिएंट्स, ओके, एन्झाईम्स. नेक्स्ट सी ॲब्झॉर्प्शन इज ऑल्सो द फंक्शन्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम. एक ॲब्झॉर्प्शन पण एक डायजेस्टिव्ह सिस्टमचं फंक्शन आहे. यामध्ये फूड डायजेस्ट होत असते. ओके, विच इज पास थ्रू सम ऑफ द ऑर्गन्स ऑफ द वॉल्स. ॲब्झॉर्प्शन मीन्स की जे आपल्या बॉडीमध्ये ॲलिमेंटरी कॅनलमधून ब्लड सर्क्युलेशनमध्ये जे फूड पास होते. ओके, सो द ॲब्झॉर्प्शन मीन्स आपल्या बॉडीमध्ये जे पण आपण फूड कन्झ्युम करतो ते आपल्या प्रत्येक ऑर्गन्सला, ओके, ऑर्गन्सला त्याचा सप्लाय होत असतो. सो दिस इज द ॲब्झॉर्प्शन इज द पार्ट ऑफ द is the function of the gastrointestinal system. Okay, absorption is the process by which digested food म्हणजे ऑलरेडी जे डायजेस्टेड फूड सबस्टन्सेस आहेत पास थ्रू द वॉल्स ऑफ सम ऑर्गन्स वॉल्स ऑफ द सम ऑर्गन्सला पासेस होतात आणि सम ऑर्गन्स ऑफ ॲलिमेंटरी कॅनल इन टू द ब्लड सर्क्युलेशन आणि ब्लड सर्क्युलेशनपर्यंत ते पोहोचवले जातात.
नाव सी एलिमिनेशन्स म्हणजे काय, फूड सबस्टन्स दॅट हॅव बीन इटन बट कॅन नॉट बी डायजेस्टेड. असे फूड सबस्टन्स जे आपण खात असतो पण ते आपल्याला डायजेस्ट होत नसतात अँड ॲब्झॉर्ब आर एक्सक्रीटेड फ्रॉम द ॲलिमेंटरी कॅनल आर फीसेस बाय द प्रोसेस ऑफ एलिमिनेशन. ओके, इज ऑल्सो कॉल्ड एज डिफिकेशन. म्हणजे आपण जे पण स्टूलमध्ये जे पण की आपण असे सबस्टन्सेस असतात जे की आपण जेही अन्न घेत असतो ते अन्न जे आपल्याला न्यूट्रियंट्स असतात, आपली बॉडी ते न्यूट्रियंट्स सगळं काही ॲब्झॉर्ब करून घेते आणि जे वेस्ट मटेरियल आहे त्याला आपण एक्सक्रीट करून टाकतो. ओके, सो दिस प्रोसेस इज कॉल्ड एज डिफिकेशन. नाव नेक्स्ट इज सी. So the first part of the our GIT system is you can see this is the mouth. Okay, mouth is the first portion of the alimentary canal, okay, that receive food and produces saliva. Mouth चं function काय आहे, it receives the food and produces the saliva. Okay, so the relations we can see anteriorly. Here is the anterior portion. Okay, anteriorly सुरुवातीला आपल्याला lips दिसून येतात. Okay, anteriorly. Okay, then posteriorly जर आपण बघितलं, कंटिन्यू विथ ओरोफॅरिंग्स. दिस इज द पार्ट ऑफ ओरोफॅरिंग्स. ओके, देन लॅटरली मसल्स चिक. हे जे लॅटरल साईड आहे इथे मसल्स चिक्स अटॅच असतात. सुपेरियरली बोनी हार्ड पॅलेट. यू कॅन सी सुपेरियरली बोनी हार्ड पॅलेट अँड पोस्टिरियरली सॉफ्ट पॅलेट अटॅच असतं. ठीक आहे, सुपेरियरली इज द हार्ड बोनी पॅलेट आहे आणि लास्टला आपल्याला पोस्टिरियरली सॉफ्ट पॅलेट अटॅच दिसते. Then inferiorly muscular tongue. You can see this is the inferior portion where the muscular tongue is attached and the soft tissue of the floor of the mouth is attached. So this is the first part of the alimentary tract. See, the palate forms the roof of the mouth. See, this is the palate. You can see, okay, is divided into the anterior palate and posterior palate. You can see this is the anterior palate and this is back side is the posterior palate. Okay, the vulva is a curved. See, this is the vulva. Okay, vulva is a curved fold of muscle covered with mucous membrane hanging down from the middle. See, it is nothing but the muscle covered with mucous membrane. Now you can see this is the tongue. Tongue is a muscular organ in a mouth, okay, that manipulates food for mastication. स्टमचं फंक्शन काय आहे, फूडला चीव करणं आणि मॅस्टिकेशन्स म्हणजे फूड्स मॅस्टिकेशन्स करून. ओके, इट यूज इन ॲक्ट ऑफ स्वॅलोईंग. ओके, इट इज इम्पॉर्टन्स इन डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड इज अ प्रायमरी ऑर्गन ऑफ द टेस्ट इन द जस्टेटरी सिस्टीम. यू कॅन सी दिस इज द पार्ट ऑफ द टंग. ओके, टंगचं फंक्शन काय आहे, इट मिक्सेस द फूड इन टू द सलायवा. सलायवामध्ये फूड मिक्स करणं, फूड स्वॅलो करणं. दिस इज द पार्ट of the tongue. Now see, tongue blood supply for the tongue by lingual artery, external carotid artery and venous drainage, lingual veins, internal jugular veins. Nerve supply hypoglossal nerve, taste and secretions by glossopharyngeal nerve. Now we'll see salivary glands. Okay, the salivary glands are in the exocrine glands that produces saliva through the system of duct. Okay, humans have three paired major salivary glands: parotid, submandibular and sublingular, as well hundreds of minor salivary glands. So you can see here actually I'm sorry student, some minor mistakes are here. Okay, see, we can see here diagram is झाली याच्यामध्ये. I think so. See, the salivary glands are exocrine glands that produces saliva through a system of duct.
Humans have a three pair of salivary glands: parotid gland, submandibular gland, and sublingual gland, as well hundreds of minor salivary glands. Okay, salivary glands function असतं की इट इज अ एक्झोक्राइन ग्लँड. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हे माहिती पाहिजे की इट इज अ पार्ट ऑफ एक्झोक्राइन ग्लँड. ओके, आणि त्यांचे तीन पेअर असतात. सो द फर्स्ट इज मेजर salivary gland, parotid gland, submandibular gland, and sublingual gland, as well as hundreds of minor salivary glands. Then see parotid gland. Okay, the two parotid glands are major salivary glands wrap around the mandibular ramus in humans. Okay, the largest of salivary glands secretes saliva. त्यांचं फंक्शन असतं, पॅरोटिड ग्लँडचं फंक्शन काय असतं? ओके, सी त्यांचं फंक्शन असतं की आपल्याला सिक्रेट्स द सलायवा. ओके, सलायवा सिक्रेट्स करणं आणि जे पण मॅस्टिकेशन असेल, फूड आपलं मिक्स करणं, आपण जे पण फूड अन्न जे आपण घेत असतो ते मॅस्टिकेशन्स करून आपण चावल्यानंतर आपल्याला अमायलेज म्हणून एक एन्झाईम एक रिलीज होते फॉर द डायजेशन ऑफ द फूड दॅट एंटर इन द ओरल कॅव्हिटी व्हाया पॅरोटिड डक्ट. आणि पॅरोटिड डक्टमधून अमायलेज आपल्याला व्हाईल वी आर चीव द फूड, व्हाईल वी आर स्वॅलो द फूड. सो द amylase is the substance, it is a chemical substance which help the food to for the mastications. Okay, and this food जे पण आपण फूड amylase help करत असतं फूड मॅस्टिकेशनसाठी टू फॅसिलिटेट द मॅस्टिकेशन्स अँड स्वॅलोइंग. ओके, फॉर द डायजेशन. ओके, amylase secreted by the parotid duct. Then submandibular gland. The submandibular glands are a pair of major salivary glands located beneath the lower jaw, superior to the digastric muscle. सी यामध्ये सबमॅन्डिब्युलर ग्लँड असतात. ओके, सबमॅन्डिब्युलर ग्लँड्स इज ऑल्सो पेअर ऑफ मेजर सलायवरी ग्लँड्स. ओके, ओके, इट सिक्रेट प्रोड्युसेस मिक्सचर ऑफ सिरस फ्लुइड्स अँड म्युकस अँड एंटर्स द ओरल कॅव्हिटी वाया द सबमॅन्डिब्युलर डक्ट. सबमॅन्डिब्युलर ज्या ग्लँड्स असतात ते सिरस फ्लुइड आणि म्युकस सिक्रेट करत असतात. पण बघू पुढे, दे सिक्रेट सलायवा. त्यांचं पण फंक्शन हेच असतं. दे हेल्प फॉर मॅस्टिफिकेशन अँड स्वॅलोईंग अँड अमायलेज टू बिगेन डायजेशन ऑफ स्टार्चेस. तर त्यांचं डायजेशन हे डायजेशनला हेल्प करायसाठी अमायलेज रिलीज होत असते आणि त्यामुळे आपण जे पण डायजेशन करतो विथ द हेल्प ऑफ अमायलेज. ओके, इट एंटर्स द ओरल कॅव्हिटी वाया द पॅरोटिड डक्ट. Then submandibular gland. The submandibular gland are pair of major salivary glands located beneath the lower jaw. Okay, this is already done. Now we can see here the minor salivary glands. There are 800 to 1000 minor salivary glands are located throughout the oral cavity within the submucosa of oral mucosa in the tissue of the buccal and lingual mucosa. See, the blood supply is through external carotid artery and venous drainage is through the jugular veins. Okay, म्हणजे जे पण वेनस रिटर्न असेल, डिऑक्सी ब्लड असेल, ते वेनस रिटर्न आहे जुगुलार वेन्स थ्रू. आणि ऑक्सिजनेटेड ब्लड जे त्यांना सप्लाय होत असतं ते एक्सटर्नल कॅरोटिड आर्टरीमधून सप्लाय होत असतं. ओके, कंपोजिशन ऑफ सलायवा. सलायवाचं कंपोजिशन काय आहे? अबाउट 1.5 लिटर ऑफ सलायवा इज प्रोड्यूस डेली अँड इट इज कन्सिस्ट ऑफ वॉटर, मिनरल सॉल्ट्स, एन्झाईम्स, म्युकस, लायसोझाईम्स, इम्युनोग्लोबुलिन्स. हे सगळे कंटेंट आपल्या सलायवामध्ये असतात आणि आपण 1.5 लिटर सलायवा प्रत्येक दिवशी प्रोड्यूस होत असते. Now next see the functions of saliva. Saliva contributes to the digestion of food and maintenance of oral hygiene. Digestion of food साठी हेल्प होते. ओके, ओरल हायजीन मेंटेन, आपलं तोंडामध्ये जे पण काही हायजीन मेंटेन होणारं जे फंक्शन आहे ते सलायवाचं असतं. विदाउट नॉर्मल सलायवरी फंक्शन्स द फ्रिक्वेन्सी ऑफ डेंटल केरीज प्रिव्हेंट होतात, गम डिसीजेस प्रिव्हेंट होतात, अदर ओरल प्रॉब्लेम इंक्रीजेस सिग्निफिकंटली. ओके, देन lubricant. Okay, lubricant is the function of saliva. Saliva coats the oral mucosa mechanically, protecting it from trauma during eating, swallowing and speaking. Now see, digestion is the function of saliva. It includes moistening food, helping to create a food bolus. ओके, डायजेस्टिव्ह म्हणजे जे फूड पचनक्रिया असते त्यासाठी देखील सलायवाचं फंक्शन आहे. ओके, त्यानंतर लुब्रिकेटिव्ह फंक्शन असतं सलायवाचं. ठीक आहे, लुब्रिकेशन एक फंक्शन असतं अँड देन दिस हेल्प्स टू ड्यू टू द lubricative functions the food are easily passed from mouth into the esophagus. ठीक आहे,
देन रोल इन टेस्ट. आता यामध्ये रोल इन टेस्ट देखील सलायवाचं फंक्शन असतं. सलायवा इज व्हेरी इम्पॉर्टंट इन सेन्स ऑफ टेस्ट. आपल्याला जे टेस्ट असते ते सलायवावरून आपल्याला कळत असते की आपल्याला जेवणाची टेस्ट काय येत आहे. इट इज द लिक्विड मीडियम इन विच केमिकल्स आर कॅरीड टू टेस्ट रिसेप्टर सेल्स. ठीक आहे, यामध्ये सलायवामध्ये असे केमिकल्स असतात जेणेकरून आपल्याला कळते टेस्ट रिसेप्टरद्वारे की आपल्याला जेवणाची टेस्ट गोड आहे का फिकी आहे, जसे की आपल्याला समजून येत असते. Now see other functions. Saliva maintains the pH of mouth. Saliva is super saturated with various ions. Saliva मध्ये pH जे आपण ॲसिड pH म्हणतो की अल्कलाइन ॲसिड जे आपण pH आपल्या बॉडीमध्ये मेंटेन होत असतो, ते सलायवाचं फंक्शन असतं की आपल्या बॉडीमधला pH मेंटेन करायचा. तसेच सलायवामध्ये आपल्याला गरजेचे असणारे वेरियस सुपर सॅच्युरेटेड विथ आयन्स असे महत्त्वाचे जीवनसत्व आयन्स काही असतात ते सलायवामधून आपल्याला मिळतात. Now see the pharynx. Okay, the pharynx is the part of the throat that is behind the mouth and nasal cavity, above the esophagus and larynx, or the tubes going down to the stomach and the lungs. Okay, see pharynx is a part of throat. Throat चा जो पार्ट आहे तो pharynx आहे. Okay, behind the mouth and nasal cavity. Okay, esophagus वरच्या भागाला जो अटॅच पार्ट असतो तो pharynx असतो and the larynx एक असतो. Okay, त्यामध्ये फॅरिंग्स इज अ पोर्शन ऑफ डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. जो फॅरिंग्सचा जो एक पोर्शन आहे डायजेस्टिव्ह ट्रॅक्टचा, इट रिसिव्स द फूड फ्रॉम युअर माउथ. फॅरिंग्स जे पण तुम्ही फूड कन्झ्युम करता ते रिसीव्ह करतं. ब्रांचिंग ऑफ द फॅरिंग्स इज द इसोफॅगस विच कॅरीज फूड टू द स्टमक. ओके, सी फॅरिंग्समधनं फूड जे आहे ते डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट रिसीव्ह द फूड ओके फ्रॉम द माउथ, आणि माउथमधनं फॅरिंग्सकडून ते फूड इसोफॅगसकडे कॅरीज होते आणि नंतर इसोफॅगसमधून स्टमकमध्ये फूड फ्लो होत असते. सो सी द इसोफॅगस ऑर इसोफॅगस ओके, कॉमनली नोन ॲज द फूड पाईप or gullet. The esophagus is a muscular tube connecting the throat with the stomach. Okay, the esophagus runs behind the wide pipe and heart and the front of the spine. ठीक आहे, लेंथ इज 25 सेंटीमीटर अँड डायमीटर इज 2 सेंटीमीटर. आपल्याला माहीत आहे इसोफॅगस एक फूड पाईप आहे ज्यामधून फूड जेव्हा आपण फूड स्वॅलो करतो आणि ज्या पाईपमधून फूड आपल्या स्टमकमध्ये जाते त्या पाईपला आपण इसोफॅगस बोलतो. ओके, त्यामधनं फूड सप्लाय होतं, आपल्या स्टमकपर्यंत पोहोचवलं जातं. ओके, इसोफॅगसची लेंथ 25 सेंटीमीटर आहे आणि डायमीटर 2 डायमीटर इट इज. नाव सी फंक्शन्स काय आहे इसोफॅगसचे. फॉर्मेशन ऑफ अ बोलस, स्वॅलोईंग, रिड्युसिंग गॅस्ट्रिक रिफ्लेक्सेस. स्वॅलोईंगमध्ये जे पण फूड इज इंजेस्टेड थ्रू द माउथ अँड व्हेन स्वॅलोड पासेस फर्स्ट इन टू द फॅरिंग्स अँड देन इन टू द इसोफॅगस. आपण जे पण फूड घेत असतो ते फर्स्ट फॅरिंग्समध्ये जाते आणि त्यानंतर इसोफॅगसमध्ये सप्लाय होतो. ओके, सो देन रिड्युसिंग गॅस्ट्रिक रिफ्लेक्सेस, constriction of upper and lower esophageal sphincters help to prevent reflux of gastric contents and acid into the esophagus, protecting the esophageal mucosa. आपण जे पण काही फूड सप्लाय होत असतो, आपण जे पण काही फूड गिळत असतो तर त्या पिरियडला इसोफॅगसमध्ये एक स्पिंक्टर अटॅच असते. ओके, लोअर स्पिंक्टर अँड अपर स्पिंक्टर. ओके, तर जे लोअर स्पिंक्टरच्या द्वारे आपल्या पोटामधले जे पण काही अन्न असतं ते रिजर्गिडेट होत नाही, त्याचं बॅकफ्लो परत आपल्याला येत नाही. आपण जे अन्न गिळल्यानंतर त्याचं बॅकफ्लो न होण्यासाठी तोंडामध्ये परत न येण्यासाठी इसोफॅजियल स्पिंक्टर्स हेल्प करत असतात. आणि आपण जेव्हा गिळत असतो त्यावेळेस अप्पर इसोफॅजियल स्पिंक्टर्स हेल्प करत असतात. सो देर इज अ कन्स्ट्रिक्शन ऑफ द अप्पर अँड लोअर इसोफॅजियल स्पिंक्टर्स दॅट हेल्प टू रिफ्लक्स ऑफ गॅस्ट्रिक कंटेंट्स अँड ॲसिड इन टू द इसोफेजस, प्रोटेक्टिंग द इसोफेजियल म्युकोजा. सी इसोफॅजियलचं ब्लड सप्लाय, इसोफॅजियलला ब्लड सप्लाय कोण करत असते. वी कॅन सी हिअर इसोफॅजियल आर्टरीज, इन्फेरियर फेरेनिक आर्टरीज अँड वेनस ड्रेनेज. म्हणजे डिऑक्सी ब्लड कोण कॅरी करते इसोफॅगसचे. वी कॅन सी हिअर लेफ्ट गॅस्ट्रिक वेन. Now see the stomach. Okay, the stomach is a muscular organ located on the left side of the upper abdomen. The stomach receive food from esophagus. Esophagus मधून food stomach मध्ये येणार. As food reaches the end of the esophagus,
It enters the stomach through muscular wall called the lower esophageal sphincter. As we seen, I have told you here there are upper and lower esophageal sphincters are attached to the esophagus. Okay, so when the lower esophageal sphincters is open up, when it open, the stomach receive the food. Okay, जेव्हा हे लोअर इसोफेजियल स्फिंक्टर ओपन होते तेव्हा स्टमकमध्ये फूड एंटर होत असते. नाव सी, actually I don't know what happened here. Already I have put all the diagrams. Some mistakes, I don't know what's happened. Okay. Okay, anyway, diagram I will show you in another way, another slide diagram. Okay, मी दुसऱ्या स्लाइडवर तुम्हाला डायग्राम दाखवते. सी, स्टमक म्हणजे काय आता आपण बघू. अ पाउच लाईक ऑर्गन प्रायमरीली डिझाईन फॉर अ फूड स्टोरेज. ठीक आहे, एक पाउच लाईक ऑर्गन असतं ज्यामध्ये आपण जे पण काही फूड घेत असतो त्यामध्ये आपण स्टोर करत असतो. ठीक आहे, देन सम मेकॅनिकल अँड केमिकल डायजेशन ऑल्सो ऑकर. आपण जे पण काही फूड स्टमकमध्ये स्टोर करतो त्यावेळेस ब्रेकडाऊन ऑफ फूड होत असते. ठीक आहे, आणि केमिकली फूड आपल्या स्टमकमध्ये डायजेस्ट होत असतात. ओके, सो वी कॅन सी हिअर कंटेन्स 2 स्पिंक्टर ॲट बोथ एंड्स ऑफ रेग्युलेट फूड मुवमेंट्स. स्टमकला कार्डियक स्पिंक्टर अटॅच असते नियर द इसोफॅगस. पायलोरिक स्पिंक्टर अटॅच नियर द स्मॉल इंटेस्टाईन. इट डिवायडेड्स इंटू 4 रिजन. स्टमक अशी 4 रिजनमध्ये डिवायडेड आहे. कार्डियक स्टमक, के फंडस स्टमक, फंडेड बॉडी ऑफ स्टमक, पायलोरिक स्टमक. सी, कंटेन रुगी एक लेअर आहे, म्युकोजल लेअर आहे जे की स्टमक फोल्डमध्ये अटॅच असतं. ओके, कंटेन थिक फोल्ड कॉल्ड रुगी. ओके, स्टमकमध्ये जो लेअर असतो इंटरनल लेअर फोल्ड असतात स्टमकला आपल्या, सो दॅट वी कॉल्ड रुगी. ओके, इट इज लेअर अँड दिस लेअर प्रोव्हाइडिंग लार्ज सरफेस एरिया फॉर एक्सपान्शन, सिक्रेशन, डायजेशन अँड सम ॲब्झॉर्प्शन. ओके, ज्यामध्ये सिक्रेशन होईल, डायजेशन होईल आणि ॲब्झॉर्प्शन होईल. आता आपण बघू फंक्शन्स काय असतात स्टमकचे. डायजेशन एक फंक्शन आहे. स्टमकमध्ये आपण जे पण फूड, सी द स्टमक रिलीजेस प्रोटीएज. ओके, प्रोटीएज एक एन्झाईम असतं जे स्टमकमध्ये रिलीज होत असते. ओके, अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड विच किल्स ऑर इनिबिट द बॅक्टेरिया अँड प्रोव्हाइड्स द ॲसिडिक pH ऑफ 2 or more प्रोटीएज टू वर्क. हे बघा, जे पण आपण फूड घेत असतो जर आपल्यामध्ये काही जर्म्स असतील त्या फूडमध्ये किंवा काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स काही असतील किंवा आपल्याला काही जरी इन्फेक्शन असेल तर एन्झाईम्स असतात प्रोटीएज नावाचे जे की आपल्या स्टमकमध्ये रिलीज होतात आणि त्या बॅक्टेरियाला ते किल करत असतात. ओके, दे किल्स द बॅक्टेरिया अँड दे प्रोबिट द बॅक्टेरिया. ओके, then next see food is churned by the stomach through muscular contractions of the wall called peristalsis. आणि त्यामुळे सी फूड जे आहे ते आपल्याला मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन्स, सी हिअर ओनली वी कॅन ऑब्झर्व पेरिस्टाल्सिस मुवमेंट होते, फूडची मुवमेंट होत असते, फूड जे आहे ते मॅस्टिकेशन प्रोसेस होत असते आणि आपल्या बॉडीला न्यूट्रिएंट्समध्ये कन्वर्ट होऊन फूड ब्लडस्ट्रीममध्ये फ्लो होत असतं. See, some absorption of certain small molecules nevertheless does occur in the stomach through its lining. ठीक आहे, जे स्मॉल मॉलिक्युल्स असतात आपल्या बॉडीमध्ये ते देखील ॲब्झॉर्ब होत असतात स्टमकमधून आणि आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये फ्लो होत असतात. आपण पुढे बघू की ते कसे ॲब्झॉर्ब होतात. नाव सी द गॅस्ट्रिक ज्यूस. गॅस्ट्रिक ॲसिड, गॅस्ट्रिक ज्यूस और स्टमक ॲसिड, ठीक आहे, इज अ डायजेस्टिव्ह फ्लुइड फॉर्म इन द स्टमक. बघा, गॅस्ट्रिक ज्यूस, गॅस्ट्रिक ॲसिड आणि और स्टमक ॲसिड हे फ्लुइड आहे, एक प्रकारचे ज्युसेस आहेत जे आपल्या स्टमकमध्ये फॉर्म होत असतात आणि यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं, पोटॅशियम क्लोराईड असतं आणि सोडियम क्लोराईड असतं. ठीक आहे, सो हे दिस आर द कंटेंट्स or these fluids which is formed in our stomach are help फॉर द डायजेशन प्रोसेस. जेणेकरून आपलं डायजेशन व्यवस्थित होत असतं, ॲसिडचं पण प्रमाण मेंटेन राहत असतं आणि अल्कॅली पण प्रमाणामध्ये आपल्या बॉडीमध्ये असतात. सी, गॅस्ट्रिक सिक्रेटरी सेल्स
chief cells are there. Secrete pepsinogen. Pepsinogen help to inhibit or kill the bacteria within the stomach. Then parietal cells secrete hydrochloric acid, an intrinsic factor, okay, which helps in absorption of vitamin B12 in the intestines. See, mucus cells secrete mucus and alkaline substances to help neutralize HCl in the gastric juice. Mucus cells फंक्शन काय असतं, म्युकस सिक्रेट करणं, ओके, अँड अल्कालिन सबस्टन्सेस, ओके, जेणेकरून न्यूट्रलाइज करतात हायड्रोक्लोरिक ॲसिडला इन द गॅस्ट्रिक ज्युसेस. ओके. देन जी सेल्स. सी, आपल्या बॉडीमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड पण प्रमाणामध्ये असलं पाहिजे, बरोबर, आणि त्यासाठी त्याला न्यूट्रलाइज करतो आपण, ठीक आहे, त्याला न्यूट्रल मेंटेन करतो आपण. सो न्यूट्रल मेंटेन करणं म्हणजे काय, ते जास्त स्ट्रॉंग पण नको आणि जास्त प्रमाणामध्ये स्ट्रॉंगही नको आणि जास्त आपल्याला मीडियम पण नको, तर एकदम कमीही नको नॉर्मलपेक्षा. तर त्यासाठी आपण त्याचं एक प्रमाण ठेवलेलं आहे आणि त्याला आपण न्यूट्रलाइज करतो थ्रू द म्युकस सेल्स. ओके. म्युकस सेल्स म्युकस सिक्रेट करतात, म्युकस अँड अल्कलिन सिक्रेट करतात टू न्यूट्रलाइज द हायड्रोक्लोरिक ॲसिड, ओके, इन द गॅस्ट्रिक ज्युसेस. नाव सी, जी सेल्स सिक्रेट्स अ हॉर्मोन कॉल्ड गॅस्ट्रिन. जी सेलचं फंक्शन असते की हॉर्मोन सिक्रेट करणं, ज्याला आपण गॅस्ट्रिन म्हणतो, विच स्टिम्युलेट्स द पॅरायटल सेल्स अँड ओव्हरऑल गॅस्ट्रिक. सो आपण यामध्ये हे शिकलो की चीफ सेल्स, पॅरायटल सेल्स, म्युकस सेल्स, जी सेल्स, दिस ऑल आर हेल्प फॉर द डायजेशन ऑफ द फूड. जे आपण घेत असतो, डायजेस्ट करत असतो, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला गॅस्ट्रिक ज्युसेस लागतील आणि ह्या सगळ्या सेल्सचं वर्क ह्या फंक्शन्स आपल्याला लागेल. आता सी, द ब्लड सप्लाय, त्यांना ब्लड सप्लाय कोणाचा असतो, राईट गॅस्ट्रोइपियोलिक आर्टरी, लेफ्ट गॅस्ट्रोइपियोलिक आर्टरी, गॅस्ट्रिक आर्टरी, व्हेनस ड्रेनेज. सी, डिऑक्सी ब्लड कोण कॅरी करते, गॅस्ट्रिक व्हेन. सी नाव द पॅनक्रियाज. ओके. पॅनक्रियाज इज अ ग्लँड्युलर ऑर्गन, ओके, एक ग्लँड्युलर ऑर्गन आहे. सी, पॅनक्रियाज इज द पार्ट ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड एंडोक्राइन सिस्टीम ऑफ वर्टिब्रेट्स. It is located in abdominal cavity behind the stomach. It is endocrine gland आहे pancreas, produces several important hormones. जे pancreas आहे ते खूप several important hormones produce करत असते, including insulin, glucagon, somatostatin, pancreatic, पॉलीपेप्टाईड, ऑल ऑफ विच सर्क्युलेट इन द ब्लड. आणि हे सगळे हॉर्मोन्स आपल्या ब्लडमध्ये सर्क्युलेट होत असतात, ठीक आहे. सो दिस इज थ्रू द पॅनक्रियाज. पॅनक्रियाजचं फंक्शन काय आहे की सगळे हॉर्मोन्सला हे काय करत असतं, सिक्रेट करत असतं. व्हेरी इम्पॉर्टंट एक ग्लँड आहे पॅनक्रियाज, ज्याला आपण एंडोक्राइन ग्लँड बोलतो, ओके. अँड दिस इन्क्लुडिंग जे की हॉर्मोन्स सिक्रेट करते, आणि ते हॉर्मोन्स कोणते असतात बघा, इन्सुलिन, ग्लुकॅगॉन, सोमॅटोस्टॅटिन, पॅनक्रियाटिक, पॉलीपेप्टाईड, ऑल ऑफ विच सर्क्युलेट इन द ब्लड. Okay, see the length is 15 centimeter or 6 inch. Now see the liver. The liver, an organ only found in vertebrates, detoxifies various metabolism, synthesizes protein and produces biochemical necessary for digestion. See, liver एक liver is an organ, okay, एक liver एक असं organ आहे, okay, डिटॉक्सिफाईड व्हेरियस मेटाबोलाइट्स, ज्याचं फंक्शन आहे की डिटॉक्सिफिकेशन. ओके. डिटॉक्सिफिकेशन म्हणजे आपण जे पण काही अन्न घेतो त्यामध्ये जर काही टॉक्झिक सबस्टन्सेस असतील तर त्याला डिटॉक्सिफाय करायचं आणि त्यामधून प्रोटीन सिंथेसिस करायचं आणि महत्त्वाचे लागणारे बायोकेमिकल्स डायजेशनसाठी प्रोड्यूस करायचे. Now see, this is the structure of the liver. You can see here, liver is a reddish brown wedge shaped organ, okay, which have a 4 lobes of unequal size and shape. This weight of the liver is 1.44 to 1.66 kg. Width is 15 centimeter. It is both heaviest internal organ and the largest gland. Okay, largest gland in our body, liver is the largest gland and heaviest internal organ. खूप हेवी असणारं ऑर्गन, जिचं वजन खूप जास्त असणारं ऑर्गन आपल्या बॉडीमधलं लिव्हर आहे. लार्जेस्ट ग्लँड इन द ह्युमन बॉडी. द लिव्हर इज ग्रॉसली डिवायडेड इंटू 2 पार्ट्स when viewed from above. You can see right and left lobe. You can see right lobe and this is left lobe. ठीक आहे. याचे 2 पार्ट्समध्ये डिवायडेशन झालेलं असतं. The falciform ligament divides the liver into left and right. You can see here the ligament, फॅल्सिफॉर्म लिगामेंट, आणि ह्या लिगामेंट्समुळे त्यांचे 2 पार्ट्स झालेले आहेत, राईट अँड लेफ्ट लिव्हर. नाव सी द फंक्शन्स. लिव्हरचं फंक्शन काय आहे, प्रोटीन
produced and secreted by the liver. लिव्हर प्लेज अ मेजर रोल इन कार्बोहायड्रेट प्रोटीन अमायनो ॲसिड लिपिड मेटाबॉलिझम. आपण जे पण काय अन्न घेत असतो कार्बोहायड्रेट फॅट व्हायटामिन्स ओके लिपिड्स त्या सगळ्यांचं चयापचयाच्या ज्या क्रिया असतात त्याला पचवण्याचं जे कार्य असतं ते लिव्हरचं असतं. ओके सो वी कॅन सी हिअर ब्रेकडाऊन द लिव्हर इज रिस्पॉन्सिबल फॉर द ब्रेकडाऊन ऑफ इन्सुलिन अँड अदर हॉर्मोन्स. जे पण हॉर्मोन्स सिक्रेट होतात ओके ते हॉर्मोन्स पॅनक्रियासद्वारे त्यांना ब्रेकडाऊन करणं हे लिव्हरचं फंक्शन असतं. Liver breaks down bilirubin via glucuronidation and facilitating its excretions into the bile. It break down the bilirubin okay and facilitate the excretions into the bile. बाईलच्या द्वारे त्याचं excretions होत असते. The liver stores a multitude of substances including glucose. तसेच लिव्हर त्यामध्ये ग्लुकोज स्टोअर करून ठेवत असते. व्हायटॅमिन ए 1 to 2 years सप्लाय. विटॅमिन डी स्टोअर करून ठेवते 1 to 4 months सप्लाय. व्हायटॅमिन B12 3 to 5 years सप्लाय. व्हायटॅमिन के, आयर्न अँड कॉपर. These all are the multitude of substances are needed for our body. The liver produces albumin, the most abundant protein in blood serum. See now here contain phagocytes to destroy damaged erythrocytes and foreign substance using phagocytosis. ठीक आहे आपल्या बॉडीमध्ये लिव्हरचं फंक्शन आहे की जे पण डॅमेज इरिथ्रोसाइट्स असतील ब्लड सेल्स असतील फॉरेन सबस्टन्सेस असतील ओके जे आपल्या बॉडीसाठी खूपच घातक आहेत त्यांना देखील डिस्ट्रॉय करायचं फंक्शन लिव्हरचं असते. आणि लिव्हरला ब्लड सप्लाय हिपॅटिक आर्टरी करत असते आणि वेनस ड्रेनेज थ्रू द हेपॅटिक वेन्स. Now see here the gallbladder. Okay, the gallbladder is a small hollow organ where bile is stored and concentrated before it is released into the small intestine. Okay, in humans the pear-shaped gallbladder lies beneath the liver. Okay, आपण आपल्याला माहिती आहे. See this is the gallbladder. Okay, you can see this is the gallbladder. Okay, beneath the liver. लिव्हरच्या खाली अटॅच दिसते आपल्याला आणि सिक्रेशन ऑफ बाईल सिक्रेट करत असते. यू कॅन सी दिस इज द कॉमन बाईल डक्ट. ओके अँड दिस इज यू कॅन सी हिअर पॅनक्रियाज. तुम्हाला मी सांगितलं पॅनक्रियाजचं फंक्शन काय आहे की सगळे हॉर्मोन सिक्रेट करणं हे पॅनक्रियाजचं फंक्शन आहे. हे लिव्हर आपल्याला दिसते. ही फॅल्सिफॉर्म लिगामेंट आहे ज्या लिगामेंट्समुळं राईट लोब आणि लेफ्ट लोब डिवाईड झाले आहेत. ओके यू कॅन सी हिअर गॉल ब्लॅडर विच where the bile are stored. Okay, bilirubin are stored. Now see this is the part of gallbladder. Neck, body is the largest part. Fundus, cystic duct, common hepatic duct. You can see here common bile duct, pancreatic duct. Now see the structure is here. Sites in a shallow depression below the right lobe of the liver that is grey blue in live. Length is 7 to 10 centimeter. Diameter is 4 centimeter. The gallbladder has a capacity of about 15 milliliters. 15 milliliter ची gallbladder ची capacity असते. Gallbladder is shaped like pear and it tip opening into the cystic duct. आपण बघू शकतो. It having the 3 sections, the fundus, the body and the neck. You can see it having the 3 sections. This is the fundus, body and the neck. Okay, this is the cystic duct. Okay, you can see cystic duct you can hear which opens here. Okay, which opens into also the common bile duct. Now next see cystic duct. Gallbladder is divided into 3 sections. Now next see functions. The main purpose of gallbladder is to store bile. जे पण काही बाईल पिगमेंट्स असतात ते गॉलब्लॅडरमध्ये स्टोअर होतात. त्याची कॅपॅसिटी 50 मिलीलिटरची आहे. ऑल्सो कॉल्ड एज गॉल नीडेड फॉर द डायजेशन ऑफ फॅट्स इन फूड. ओके गॉलब्लॅडरचं फंक्शन काय आहे की आपण जे फॅट्स असतं फॅट्सला डायजेशन करायसाठी आपल्याला हे नीडेड असतात बाईल्स. Bile flows through small vessels into the large hepatic duct, ultimately through the cystic duct into the gallbladder where it is stored. Okay, म्हणजे बाईल्स असं स्मॉल वेसल्समधून लार्ज हिपॅटिक डक्टमध्ये फ्लो होत असतात. यू कॅन सी हिअर कॉमन हिपॅटिक डक्ट. ओके यामध्ये स्टोर्ड होत असतात. ultimately through the cystic duct into the gallbladder where it is stored.
see the small intestine. Okay, the small intestine or a small bowel is a part of the gastrointestinal tract between the stomach and large intestine. Okay, जे small intestine आहेत it is a part of gastrointestinal tract. आपल्याला माहिती आहे की आपण gastrointestinal system बघत आहोत आणि हा त्याचा एक पार्ट आहे जो की बिटवीन द स्टमक अँड लार्ज इंटेस्टाईनमध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्या दोघांच्या मध्ये असणारा जो पोर्शन असतो स्टमक आणि लार्ज इंटेस्टाईनच्या त्याला आपण स्मॉल इंटेस्टाईन बोलतो. अँड वेअर द मोस्ट अँड ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड टेक्स प्लेस, आणि जिथे खूप ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड टेक्स प्लेस होत असते. त्याची लेंथ 3 to 5 सेंटीमीटर अँड डायमीटर इट इज 2.5 to 3 सेंटीमीटर और 1 inch. Next see here, this is the stomach. You can see I have told you this is the, I'll show you the parts of the stomach. See, this is the antrum. Okay, this is the body of the stomach. Okay, this is the cardiac sphincter. This is the cardiac part of the stomach. This is the fundus. Okay, body of the stomach. Here is the body. Then this is the pyloric part of the stomach. Okay, now here we can see large intestine. Okay, you can see this is the large intestine, you can see here. Okay, and small intestine, this is the internal between the stomach. This is the stomach and this is the large intestine, and between two these parts portion small intestine are attached. See, this is the upper part is duodenum. Okay, middle is jejunum. Okay, and this is the ileum. ठीक है, हे पार्ट्स आहेत स्मॉल इंटेस्टाईनचे. अँड द फंक्शन्स ऑफ दिस स्मॉल इंटेस्टाईन इज द ॲब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट्स. See the duodenum, jejunum and ileum. The duodenum is a short structure ranging from 20 to 25 centimeter in length. Duodenumची जी लेंथ आहे ती duodenum is a 20 to 25 length centimeter आहे. Okay, then see jejunum is the mid section of the small intestine connecting the duodenum to the ileum. Okay, it's about 2.5 centimeter. You can see jejunum. Okay, this is the jejunum. We can see it is 2.5 centimeter. It attached to the duodenum. हे duodenum ला attach करतं first end and the last end to the ileum. Now see, the ileum is the final section of the small intestine. It is about 3 centimeter long and contains villi similar to the jejunum. Now आता small intestine function काय आहे? See, the function is the digestion. The small intestine is where most chemical digestion takes place. Many of digestive enzymes that act in the small intestine are secreted by the pancreas and liver and enter into the small intestine via pancreatic duct. डायजेशन ऑफ प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स. बघा, स्मॉल इंटेस्टाईनचं फंक्शन काय आहे की स्मॉल इंटेस्टाईनवर द मोस्ट केमिकल डायजेशन टेक्स प्लेस, जिथे की खूप सारे केमिकल डायजेशन टेक्स प्लेस होतात. इन्झाईम्स असतात आपल्या बॉडीमध्ये स्मॉल इंटेस्टाईन्सच्या द्वारे सिक्रेटेड बाय द पॅनक्रियाज अँड लिव्हर. ओके, सो मेनी डायजेस्टिव्ह एन्झाईम्स जे असतात ते सिक्रेट होत असतात थ्रू द स्मॉल इंटेस्टाईन. देन डायजेशन ऑफ प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट्स, जे प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्सचं डायजेशन आहे ते देखील स्मॉल इंटेस्टाईनद्वारे होत असतं. सी, ॲब्झॉर्प्शन इज ऑल्सो द फंक्शन ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. डायजेस्टेड फूड इज नाव एबल टू पास इन टू द ब्लड वेसल्स in the wall of the intestine through the either diffusion or active transport. Okay, digested food is now able to pass into the blood vessels. जे पण डायजेस्टेड फूड असतं ते ब्लड वेसल्समध्ये पास होत असते. ओके, थ्रू द स्मॉल इंटेस्टाईनच्या द्वारे. ओके, स्मॉल इंटेस्टाईनमधून जे पण न्यूट्रिएंट्स ॲब्झॉर्ब होतात ब्लडमध्ये थ्रू द फ्रॉम द स्मॉल इंटेस्टाईन्स. द न्यूट्रिएंट्स आर ॲब्झॉर्ब into the bloodstream. Okay, now see immunological function. The small intestine supports the body immune system. Immune system ला देखील support करते. The presence of a gut flora appears to contribute positivity of the host immune system. Blood supply, the colic trunk, the superior mesenteric artery, the venous drainage, the superior mesenteric veins. Now see the large intestine. Large intestine is also known as the large bowel or colon. Is the last part of the gastrointestinal tract and of the digestive system in vertebrates. Water is absorbed here and remaining waste material is stored as a feces before leaving removed by defecation. See, जे पण काही आपण स्मॉल इंटेस्टाईन इज ऑल्सो नोन एज लार्ज बॉवेल किंवा कोलॉन. ठीक आहे, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकमध्ये जे पण काही आपण वॉटर ॲब्झॉर्ब करतो, ठीक आहे, वेस्ट मटेरियल असतं ते स्टोअर केलं जातं की फीसेस बिफोर रिमूव्हिंग by the defecation.
वेस्ट मटेरियल फीसेस स्टोर केलेले असतात. Now see, this is the transverse colon, this is the large intestine. Okay, now we'll see the part of the large intestine. See, this is the transverse colon. Okay, here you can see right colic, here you can see left colic. Okay, then ascending colon and descending colon. Okay, here is the haustra is attached, tinea coli, ileum, you can see here is the ileum is attached. Ileum is the part of the small intestine which help for the absorption of the nutrients. Ileococcal wall. Okay, see, this is ileococcal wall, you can see here ileococcal wall. Then cecum, I will tell you about ileococcal wall. Then appendix. Okay, so this is the appendix. The function of appendix is uncertain, but this appendix is attached to the colon. Okay, then sigmoid fixture. Okay, sigmoid colon, rectum, anus. Now see the structure. The length of male colon. Male मध्ये colonची length 166 cm, in female 155 cm. Colon consists of 5 sections: the cecum, ascending colon, transverse colon, descending colon, sigmoid colon, and rectum. See, the functions of this large intestine is digested food is now able to pass into the blood vessels in the wall of intestine through the either diffusion or active transport. The small intestine is site where the most nutrients from ingested food are absorbed. Okay, sorry, you can see here the transverse colon. The transverse colon is the part of the colon from the hepatic flexure of the splenic fixture. Okay, descending colon is the colon part from splenic fixture to the beginning of the sigmoid colon. Descending colon is also called as a distal cord. The function of the descending colon is the digestive system is to store feces that will emptied into the rectum. Okay, see, this is first of all, students, this is the part of the लार्ज इंटेस्टाइन, ट्रान्सवर्स कोलन अँड डिसेंडिंग कोलन. ठीक आहे, आता आपल्याला यामध्ये हे लक्षात ठेवायचे की याच्यामध्ये याचं फंक्शन काय आहे की फिसेस मटेरियल स्टोअर करून ठेवायचं याचं फंक्शन आहे. ओके, सी हिअर sigmoid colon. Okay, sigmoid colon is the part of the large intestine where the descending colon and before the rectum. The name sigmoid means S shape. The wall of the sigmoid colon are muscular walls astat that contracts to increase the pressure inside the colon, causing stool to move into the rectum. Then rectum. The rectum is the last section of the large intestine. It holds form the feces awaiting elimination via defecation. See, the anus is the external opening of the rectum. The function of control of expulsion of feces. The two sphincters control exit of feces from the body during the act of defecation. These are the internal anal sphincter and external anal sphincter, which are circular muscles that normally maintain constriction of the orifice, which relaxes the required by normal physiological functioning. Okay, students, see, anus is the part through which all the feces material are passes away. Okay, so anal sphincter is they having internal anal sphincter and external anal sphincter. Okay, and due to which the feces we can expel out through this organ. So today we have seen here digestive system. Okay, some of diagrams are I don't know what is the some technological problem are arise here. I don't know, some diagrams I have not shown, but if you have any doubt you can ask me, and please search, find out on Google, and also find out here. Okay, give me any doubts, any questions, I'll try to solve it. Okay, so today we have seen digestive system. Thank you very much.